तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय अशी महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. कामाचा अधिकार याच्यासाठी सुरू केलेली जी योजना आहे, ही योजनासाठी जो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा जो आहे तो 7 सप्टेंबर 2005 मध्ये संसदेमध्ये पास केला. आणि ही जी योजना आहे, ही योजना दोन योजनांच्या एकत्रीकरणातून सुरू करण्यात आलेली आहे. एक म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी 25 सप्टेंबर 2001 साली सुरू करण्यात आली होती, आणि NFFWP नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम जी 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम होती, जी 14 नोव्हेंबर 2004 रोजी सुरू केली होती, ज्याच्या अंतर्गत फ्री फूड ग्रेन दिलं जायचं. राईट, कुणाला तर बीपीएल लोकांना. तर या दोन योजनांचं एकत्रीकरण करून 7 सप्टेंबर 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा पास करण्यात आला. आणि ती लागू कधी करण्यात आलेला आहे? 2 फेब्रुवारी 2006. या दोन्ही डेट तुम्हाला तोंड पाठ ठेवायचे. तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधीपासून लागू झालेला आहे? 2 फेब्रुवारी 2006 ला. आणि त्यानंतर 2 ऑक्टोबर 2009 रोजी या योजनेला महात्मा गांधींचं नाव दिलं. त्याच्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं याचं नाव पडलेलं आहे. तर या योजनेअंतर्गत ग्रामीण म्हणजे ग्रामीण भागातील गरीब आणि निम्न उत्पन्न गटातील जे कुटुंब आहेत, त्या कुटुंबांना म्हणजे पात्र कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला किंवा किमान एका व्यक्तीला, कुठल्या गरीब आणि निम्न उत्पन्न गटातील कुटुंबातील किमान एका व्यक्तीला किमान 100 दिवसांचा गॅरंटेड रोजगाराचं आश्वासन देणारी ही काय आहे? योजना आहे. आणि याच्या अंतर्गत नाव नोंदणी केल्यानंतर त्या व्यक्तीला 15 दिवसांच्या आत काम उपलब्ध करून द्यावं लागतं. जर 15 दिवसांच्या आत काम उपलब्ध करून नाही दिलं नोंदणी केल्यापासून, तर त्याला बेरोजगारीचा भत्ता द्यावा लागतो. आणि हे जे काम आहे नोंदणी केल्यापासून म्हणजे नोंदणी केल्यानंतर जे काम आहे ते काम गावापासून 5 किलोमीटरच्या आत किंवा 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये ते काम दिलं जातं. त्याच्या जर बाहेर दिलं जात 5 किलोमीटरपेक्षा जास्त जर म्हणजे 6 किलोमीटर किंवा 7 किलोमीटरवरती ते काम असेल तर त्याला एक्स्ट्राचा काय करावं लागतं? पेमेंट द्यावं लागतं. तर या योजनेचं सामाजिक लेखापरीक्षण सोशल ऑडिट पण केलं जातं. आणि याच्यामध्ये 33% महिलांना आरक्षण पण दिलं जातं. हे खूप महत्वाचं, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही काय करायचंय, कुठल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रासहित कुठल्या राज्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जो रोजगार दिला जातो तो किती रोजगार दिला जातो, कुठल्या राज्यात जास्त दिला जातो आणि महाराष्ट्रामध्ये तो किती दिला जातो सध्याच्या घडीला, ते तुम्ही काढायचं आहे. तर नक्की हे लक्षात ठेवा. आणि दररोज आपलं 7 PM ला याच YouTube चॅनलवरती लेक्चर असतं 1 तासाचं, तर त्या लेक्चर सुद्धा तुम्ही जॉईन करा. धन्यवाद.